रात्रीचे 11 वाजले होते. आर्यनने आईला सांगितलं, आई थोडं अंग दुखतंय, झोपतो. त्या रात्री कोणाला माहीत नव्हतं 48 तासानंतर तो ICU मध्ये असेल. मित्रांनो, पावसाळ्यात येणारा प्रत्येक ताप हा साधा नसतो. काही वेळा तो डेंग्यू असू शकतो आणि डेंग्यूमध्ये लोक ज्या चुका करतात त्या आजारापेक्षा जास्त धोकादायक असतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे जी लोक दुर्लक्षित करतात, प्लेटलेटबद्दलचं सर्वात मोठं सत्य आणि एक औषध जे तुम्ही घेता पण ते जास्त धोकादायक आहे आणि हॉस्पिटलमध्ये कधी धाव घ्यायची ते. डेंग्यू हा एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो आणि लक्षात ठेवा, हा डास रात्री नाही दिवसा चावतो आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा डास घाण पाण्यात नाही तर तुमच्या स्वच्छ घरातल्या साचलेल्या पाण्यात वाढतो. तुमच्या घरातली बादली, कूलर, फुलाची कुंडी, फ्रीजच्या मागचं ट्रे, नारळाच्या करवंटीमधील पाणी इथे सुद्धा डेंग्यूचे डास वाढू शकतात. लोकांना वाटतं आपलं घर स्वच्छ आहे, आपल्याला डेंग्यू होणार नाही, पण वास्तव पूर्ण वेगळं आहे. डेंग्यूची सुरुवात साध्या तापासारखीच होते म्हणून लोक गोंधळतात. सुरुवातीला अचानक तीव्र ताप येतो 102, 104 पर्यंत. मग सुरू होते अंगदुखी, अशी अंगदुखी की माणूस म्हणतो हाड मोडतायत की काय. म्हणूनच डेंग्यूला ब्रेकबोन फीवर म्हणतात. डोळ्यांच्या मागे दुखायला लागतं, प्रकाश सहन होत नाही, शरीर पूर्ण थकल्यासारखं वाटतं आणि इथेच लोक पहिली मोठी चूक करतात. ताप उतरला म्हणजे मी बरा झालो. मित्रांनो, डेंग्यूमध्ये ताप उतरला म्हणजे धोका संपला असं अजिबात नसतं. उलट अनेक वेळा ताप उतरल्यावरच डेंजरस फेज सुरू होतो. प्लेटलेट्स कमी होऊ लागतात, प्लाझ्मा लिकेज सुरू होऊ शकतं आणि अचानक BP डाऊन होऊ शकतो. घरचे काय करतात माहिती आहे? ताप उतरला की म्हणतात चला आता बरा झालास, आणि तेच चुकतं. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा. जर सतत उलट्या होणे, पोटात तीव्र दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, काळपट संडास होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, प्रचंड अशक्तपणा, गोंधळल्यासारखं वाटलं, ही वॉर्निंग लक्षणं आहेत. याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आता एक गोष्ट समजून घ्या, डेंग्यूमध्ये फक्त प्लेटलेट्स पाहून पॅनिक होऊ नका. मी OPDमध्ये रोज पाहतो, रिपोर्ट्समध्ये प्लेटलेट काउंट कमी दिसला की संपूर्ण घर पॅनिक होतं. पण प्रत्येक कमी प्लेटलेट धोकादायक नसतो. प्लेटलेट कमी झाले की प्लेटलेट ट्रान्सफ्युजन लागतेच नाही. 90% रुग्णांना ट्रान्सफ्युजन लागत नाही. हायड्रेशन आणि मॉनिटरिंग पुरेसं असतं. दुसरं, पपईचा रस प्लेटलेट वाढवतो. स्ट्रॉंग सायंटिफिक एव्हिडन्स नाही. पाणी, ORS, हायड्रेशन खरंच महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, डॉक्टर प्लेटलेट काउंट सोबत ब्लिडिंग आहे का, BP स्टेबल आहे का, हायड्रेशन कसं आहे, हिमॅटोक्रिट वाढतोय का, हे सगळं पाहतात. ORS, नारळ पाणी, सूप, पुरेसं पाणी हे शरीराला सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्सपासून वाचवू शकतं. आता तो महत्त्वाचा मुद्दा जो मी आधी सांगितला होता. डेंग्यूमध्ये स्वतःच्या मनाने पेनकिलर्स घेऊ नका. विशेषतः आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक, ॲस्पिरिन ही औषधे ब्लिडिंगचा धोका वाढवू शकतात. दुकानदार औषधे देतो पण जबाबदारी घेत नाही. तापासाठी साधारणपणे पॅरासिटामॉल वापरली जाते, पण ती सुद्धा योग्य डोसमध्ये. जर घरात कोणाला डेंग्यू झाला असेल तर नंबर 1, पूर्ण विश्रांती द्या. दर थोड्या वेळाने फ्लुइड्स द्या, ORS, नारळ पाणी, सूप. ताप आणि युरिन आउटपुट मॉनिटर करा. चौथं, डॉक्टरनी सांगितलेल्या टेस्ट वेळेवर करा. आणि 5वं, रुग्णाला डास चावणार नाही याची काळजी घ्या. कारण संक्रमित व्यक्तीला दुसरा डास चावला तर तो पुढे आणखी डेंग्यू पसरवू शकतो. मित्रांनो, डेंग्यू हा फक्त ताप नाही. योग्य वेळी लक्ष दिलं तर रुग्ण पूर्ण बरा होतो, पण दुर्लक्ष केलं तर परिस्थिती काही तासात गंभीर होऊ शकते. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा जी व्यक्ती पावसाळ्यात तापाकडे दुर्लक्ष करते. कदाचित हा व्हिडिओ कोणाचा जीव वाचवू शकतो. नमस्कार, मी आहे डॉक्टर गोरे. अशाच वैज्ञानिक आणि सोप्या आरोग्य माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. स्टे सेफ दिस मान्सून.